साताऱ्यातील एक लग्नाची घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली। साताऱ्यामधील डोंगर दऱ्यात वसलेले एक शांत गाव ज्याचं नाव वडगाव खुर्द। गावकरी अतिशय उत्साहात होते कारण की गावातल्या एका प्रतिष्ठित शेतकऱ्याच्या घरचं लग्न होतं। वडगाव खुर्द मधले सगळे लग्न एका मंदिरात व्हायचे। गाव अतिशय निसर्गरम्य, गावाची लोकसंख्या फार मोठी नव्हती, पण गावकरी एकमेकांचं सुख दुःख सामायिक करणारे साधे, निरागस आणि मेहनती होते। असं होईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नसेल। या गावाचं नाव संपूर्ण देशात व्हायरल होणार होतं ते एका लग्नामुळे। या गावात मध्यभागी जुनं देखणं मंदिर होतं, ते होतं काळभैरवाचं मंदिर। गावातील कुठलीही मोठी घटना, सण, उत्सव, कीर्तन किंवा लग्न सगळं काही या मंदिराच्या सभा मंडपाभोवतीच घडत असे। तोही दिवस तसाच होता। सकाळपासून उत्साहाचं वातावरण, सकाळपासून गावात एक वेगळाच उत्साह होता, कारण की गावातील एक नामवंत शेतकरी भाऊसाहेब देशमुख यांच्या मुलाचं लग्न होतं। वराचं नाव होतं सचिन आणि वधू होती शेजारच्या गावातून आलेली अर्चना। दोन्ही धर शेतीत, संस्कारात आणि कर्तृत्वात बरोबरीचे असल्याने लग्नाची सांगता मंदिरातच व्हावी असा निर्णय गाव पंचायतीने घेतला होता। सकाळी 9 वाजता मंगल स्नान, 12 वाजता मुहूर्त आणि दुपारी 2 वाजेपर्यंत मंडपाच्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती। परंतु लग्नात पुढे असं काही घडेल, 2000 लोक डायरेक्ट गायब होतील, जेवताना एका सेकंदात असं काहीतरी विचित्र घडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं। कोणाच्या मनात असा विचारही आला नसेल। लग्नासाठी रंगीत मंडप उभारला गेला होता। पाटावर शेकडो सजावटींच्या माळा लटकत होत्या। गावातील महिला सुद्धा एकत्रित आल्या होत्या, कारण त्याच दिवशी हळदी समारंभ सुद्धा होता। लग्नाला वराड निघालं होतं। वधू पक्षाकडून आलेली मंडळी मोठ्या संख्येने हजर होती। वराड्यांची गाडी मंदिराजवळ पोहोचली की ढोल, ताशा, लेझिम आणि झांज या वाद्याच्या गजरानं संपूर्ण गाव दणाणून गेलं होतं। सचिन आणि अर्चना मंडपात स्टेजवर आले। वराने शुभ्र धोतर, पांढरा शर्ट, सोन्याची शाल पांघरली होती। वधूनं हिरवी पैठणी नेसली होती। नाकात नस, केसात गजरा, डोळ्यात लाज आणि ओठावर हलकं हसू होतं। संपूर्ण गाव जमलं होतं, परंतु पुढे त्यांच्यासोबत असा भयंकर प्रकार घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं। या देशाच्या नकाशावर असं गाव असेल कोणालाच माहिती नव्हतं, पण या लग्नातील घटनेमुळे हे गाव संपूर्ण देशात व्हायरल होणार होतं। या घटनेनंतर अनेकांना विश्वासच बसत नव्हता, पण म्हणतात ना, जेव्हा स्वतःवर वेळ येते, जेव्हा स्वतः समजतं, तेव्हाच घटनेचं गांभीर्य कळत असतं। प्रत्येक या गावामध्ये लोक जेवताना त्यांच्यासोबत असं काहीतरी घडणार होतं की ज्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकणार होती। आता लग्न सुरू झालं। पारंपरिक पद्धतीनं रीतिरिवाजाप्रमाणे सगळे विधी सुरू होते। नवरदेव नवरी स्टेजवर आले होते। हळदीचा कार्यक्रम देखील त्याच दिवशी होता। सुपारीचा कार्यक्रम देखील त्याच दिवशी होता। सगळे एका दिवशी करायचे होतं, त्यामुळे प्रचंड लगबग सुरू होती, कारण की लग्नाची घटिका जी आहे ती अगदी जवळ येत होती। अतिशय मंगलमय वातावरण सुरू होतं, जणू देव स्वतःच मंदिरात उभा राहिला की काय असं वाटत होतं। शेवटी लग्नाचा जो आहे तो वेळ जवळ आला। त्यानंतर जे भटजी आहेत त्यांनी मंगलाष्टका सुरू केला। वधूवरांनी 7 फेरे घेतले आणि अखेर ते लग्न पार पडलं। आता वेळ आली होती जेवणाची आणि जेवणानंतर होणाऱ्या त्या धक्कादायक प्रसंगाची। आता परंतु लग्न पार पडल्यानंतर ते संकट अजून टळलं नव्हतं। त्यांना भीती वाटत होती की पाऊस येतो की काय, किंवा अजून काही नैसर्गिक संकट येतं का काय, पण त्यांनी आयुष्यात विचार केला नसेल की त्यांच्यासोबत जे संकट येणार होतं ते अतिशय वेगळं होतं। ते संकट थेट जेवणाच्या पंक्तीतच येणार होतं, याची शाश्वती कोणाला नव्हती। लग्न आटपलं, आता वेळ झाली होती जेवणाची। मंदिराच्या मागच्या बाजूला भली मोठी पंगत लागली। 2000 लोकांसाठी जवळपास मसालेदार भाजी, पापड, लोणचं असे अनेक पदार्थ होते। अनेक लोक पंक्तीला बसले होते, तर काहींना जागा मिळवण्यासाठी उभे होते। आता बैठक ही भारतीय बैठकच होती। साधं लग्न होतं, गर्दी प्रचंड होती, पण जेवणची पद्धत होती ती भारतीय पद्धतीनंच होती। कुठल्याही प्रकारचे टेबल लावले नव्हते। भव्य मेजवानी सुरू होती। वराडी मंडळी जेवता जेवता मोठ्याने गप्पा मारत होती। काहीही कमी पडू देऊ नका, चला पुढे घ्या लवकर, असे आवाज येत होते। मुलं पळापळ करत होते। सगळीकडे आनंद, हास्याचा उत्साह। लोक जेवून तृप्त होण्यासाठी आता वाट पाहत होते। पण याच आनंदी वातावरणात कुणाला अंदाज नव्हता की पुढच्या काही क्षणात संपूर्ण पंगत कोलाहल बदलणार होती। 2000 लोक एका क्षणात गायब होणार होते। झालं असं होतं, वाढायला सुरुवात झाली। पंक्तीमध्ये लोक बसलेले होते। हळूहळू एक एक पदार्थ येत होता। आधी पुऱ्या आल्या, त्यानंतर भाजी आली, त्यानंतर बुंदी आली, त्यानंतर भात आला, त्यानंतर डाळ आली। प्रत्येक एक गोष्ट येत होती। लोक विचार करत होते की किती मेनू आहेत, अजून मेनू संपत नाहीये, अक्षरशः जेवण सुरू करायचे की नाही। लोक वाट पाहत होते, पण हळूहळू एक पदार्थ येत होता। पापड आलं, लोणचं आलं, त्यानंतर काकडीचा सलाड आला। एक गोष्ट येत होती। लोक आता पदार्थ मोजायला सुरुवात करत होते। प्रत्येक जण पत्रावळीकडे पाहून अतिशय तृप्त झाला होता।
पण अखेर सगळे पदार्थ वाटून झाले. शेवटच्या रांगेपर्यंत प्रत्येक पदार्थ पोहोचला की नाही हे वर बापानं लक्षपूर्वक बघितलं होतं. आणि अक्षरशः मय करून अक्षरशः ती घोषणा झाली की आता जेवण सुरू करा. आणि प्रत्येकाने जेवायला सुरुवात केली. एक घास घेतलाच असेल की त्याच वेळेस एक भयानक संकट आलं. साधारणपणे दुपारचे 2 वाजले होते. अचानक हवेत एक विचित्र आवाज येऊ लागला. सुरुवातीला लोकांना वाटले कोणाच तरी फोन व्हायब्रेट होतोय किंवा एखाद्याचा ड्रोन शूटिंग करत असेल, पण तो आवाज सेकंदाला वाढत होता. आकाशात अचानक काळे ठिपके दिसू लागले. एका लहान मुलाने आकाशाकडे बोट दाखवून ओरडलं, आई ते बघ वर काय आहे. पण पुढच्या क्षणी लोकांच्या अंगावर काटा आला. ते काळे ठिपके काय होते? त्या काळ्या ठिपक्यातून व्हायब्रेट झाल्यासारखा आवाज काय येत होता? ते काळे ठिपके आता असं काय करणार होते की 2000 लोक डायरेक्ट गायब होणार होते? ते काळे ठिपके दुसरे तिसरे काही नसून आग्या मोहळाच्या हजारो मधमाशा होत्या. वडाच्या झाडावर एक भलं मोठं पुळं कुणीतरी नकळत डिचवलं होतं. त्या मधमाशा थेट लग्नाच्या मंडपात घुसल्या. पहिली माशी एका पाहुण्याच्या ताटात पडली. दुसऱ्या सेकंदाला हजारो माशा लोकांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हल्ला करू लागल्या. आता लग्न मंडपात खरा सुरू झाला हाहाकार. साताऱ्याचे ते कणखर वराडी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. ताट पालथी पडली. मंडपाचे महागडे पडदे फाटले गेले. काही लोकांनी डोकं झाकण्यासाठी साड्या शाला ओढल्या. मग माशा कपड्याच्या आत घुसून चावत होत्या. जीव वाचवण्यासाठी चक्क पाहुण्यांनी जवळच्या सांडपाण्याच्या उघड्या गटारात उड्या मारल्या. माशांच्या डंकापेक्षा घाणीत पडणं त्यांनी पसंत केलं. पण असं का? मंदिराच्या मागे ऊसाचं मोठं शेत होतं. एका क्षणात ही अचानक गोष्ट झाली. काही जण ऊसाच्या शेताकडे पळाले. अनेक तरुणांना वाटलं ऊसाच्या गंधात पाल्यात पाचोळ्यात आपण जर लपलो तर आपल्याला माशा येणार नाही. ते जीव मुठीत धरून ऊसात शिरले. पण ऊसाच्या पाल्यामुळे त्यांचे हातपाय आधीच कापले गेले होते. पण माशांनी तिथे पाठलाग सोडला नाही. ऊसाच्या शेतातून येणारे मदतीचे आणि वेदनेचे किंचाळीचे आवाज अक्षरशः तिथून येत होते. स्टेजवर सचिन आणि अर्चना एकटे पडले. शुकशुकाट झाला. मंडपात कुत्र शिल्लक नव्हतं. सचिनने आपली सोन्याची शाल अर्चनाच्या डोक्यावर टाकून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. अर्चना घाबरून रडू लागली. माशा त्यांच्या अंगावर बसत होत्या. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या हार फुलांच्या वासामुळे माशा अधिकच आकर्षित होत्या. नवरदेवाने एक असा निर्णय घेतला जो त्याच्या आयुष्यासाठी सगळ्यात धोक्याचा ठरणार होता. कोणतरी ओरडलं, धूर करा. दूर केला की माशा पळतील. लोकांनी तिथेच पडलेल्या वाळलेल्या गवताच्या पेंड्या पेटवल्या. पण दुर्दैवानं वाऱ्याची दिशा उलटी निघाली. तो काळपट धूर माशांना घालवण्याऐवजी वराड्यांच्या डोळ्यात आणि नाकात जाऊ लागला. गुदभरून लोक अजून घाबरले. धुरामुळे माशा आता अजून जास्त चिडल्या. त्याने अधिक वेगानं हल्ला चढवला. परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली होती. अर्ध्या तासानंतर माशा थोड्याशा शांत झाल्या. मंडपात फक्त विवळण्याचे आणि रडण्याचे आवाज उरले होते. गावातले डॉक्टर तिथे आले. कोणाचे डोळे सुजून बंद झालते तर कोणाचे हात सुजले होते. तर काही लोक गटारीत लपून बसले होते. एका लहान मुलाची अवस्था पाहून डॉक्टर हादरले. ते ओरडून सांगत होते 15 मिनिटात उपचार मिळाले नाही तर हे विष रक्तात पसरेल. पण इतके औषधं, इतके इंजेक्शन गावात उपलब्ध होते. मग प्रश्न असा होता की अचानक मधमाशा का उठल्या? नंतर जेव्हा तपास केला तर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. लग्नात लावलेला प्रचंड डीजे, त्याचा मोठा बेस वडाच्या झाडाच्या फांद्या हादरवत होत्या. त्या कंपनामुळे त्यांचं पोळं फुटलं. आणि त्याला फक्त हे संगीतच जबाबदार होतं की लग्नातल्या आत्तरामुळे या माशाला आक्रमक केलं होतं हे कोणाला समजत नव्हतं. काही वेळापूर्वी मंडपात हास्याचे आवाज होते. आनंद सुरू होता. त्याच मंडपामध्ये आता तुटलेल्या खुर्च्या, विखुरलेले चपलाबुट, फाटलेले कपडे होते. एका क्षणात आनंदाचा क्षण दुःखात बदलला होता. साताऱ्यातली ही लग्नाची घटना संपूर्ण महाराष्ट्राला बरंच काही शिकून दिली. लग्नाचं ठिकाण निवडताना आजूबाजूला मधमाशांची पुळे आहे का हे पाहणं किती गरजेचं आहे. ती असतील तर ती तिथून काढून टाकणं हे अतिशय गरजेचं आहे. किंवा लग्नातल्या कोणत्या जहाल परफ्यूमचा वापर केलाय का, किंवा ज्या माशांना चिथवणी देणारं संगीत जर तुम्ही वाजवत असाल का, तर या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. निसर्गाची छेडछाड किती महागात पडू शकते यातून सिद्ध झालं. डीजेचा आवाज असो किंवा निसर्गाच्या आदिवासात केलेला हस्तक्षेप असो, त्याचा मोबदला या गावाला द्यावा लागला.